डिफरन्शिएशन टॉपिक सगळे मेथड आपण जवळपास कंप्लीट केलं. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे काही थोडेफार प्रॉब्लेम्स आहेत, जनरल क्वेश्चन आहेत, तर ते आपण एकदा डिस्कस करू. आता या ठिकाणी हा एक प्रॉब्लेम आहे, वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स. डी वाय बाय डी एक्स काढायचं आपल्याला या ठिकाणी, पण ते इन टर्म्स ऑफ वाय, इन टर्म्स ऑफ वाय. तो y is equal to cos inverse x. The cos y is equal to x. cos inverse ला इकडे शिफ्ट करू, याचा डेरिव्हेटिव्ह काढतो मी आता. cos y is equal to x. तर cos y चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin y into dy by dx is equal to 1. cos y चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin y into dy by dx is equal to 1. म्हणजे dy by dx is equal to 1 upon minus sin y, म्हणजेच मायनस कोसेक y. पहिले y इक्वल्स टू cos इनवर्स x आहे, cos y is equal to x, त्याला डिफरन्शिएट केलं. cos y चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin y, पुन्हा y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, x चा डेरिव्हेटिव्ह 1, dy by dx is equal to 1 upon minus sin y, म्हणजे मायनस कोसेक y. आता याला परत डिफरन्शिएट करतो, dy by dx कर इक्वल टू ते मायनस कोसेक वायचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. तर मायनसला मायनस, कोसेकचं डेरिव्हेटिव्ह परत मायनस कोसेक इंटू कॉट आहे. कोसेक वायचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक वाय इंटू कॉट वाय, परत वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स आहे. कोसेक वायचं मायनस कोसेक वाय इंटू कॉट वाय, आणि पुन्हा वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, ते मायनस मायनस प्लस कोसेक वाय इंटू कॉट वाय, आणि डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू परत डी वाय बाय डी एक्स म्हणजे मायनस कोसेक वाय, डी वाय बाय डी एक्स आहे मायनस कोसेक वाय, इक्वेशन सेकंडमध्ये आहे, तर ते येते मायनस कोसेक स्क्वेअर वाय इंटू कॉट वाय, डी वाय बाय डी एक्स कर इक्वल टू हे मायनस कोसेक वाय कोसेक स्क्वेअर वाय इंटू कॉट वाय. तर हे असं त्याचं आन्सर येतं. सिम्पल आहे, फक्त वेगळं काय आहे तर वायमध्ये आन्सर काढायचं आहे, म्हणून आपण हे इकडे शिफ्ट केलं, कॉस वाय इज इक्वल टू एक्स, आणि नंतर मग डिफरन्शिएट करून फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला, परत सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला. सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये आता परत वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स येते, त्याची व्हॅल्यू ठेवून सॉल्व्ह केलं. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. हे पण सिम्पल आहे, अशा ऑब्जेक्टिव्हमध्ये वगैरे विचारतात, असे ऑप्शन असतात. y2 is equal to y square, y1 is equal to y2 square, y1 is equal to y2 असे. त्याच्यात मी याला असं केलं तरी चालतंय, e raised to y is equal to 1 upon x plus 1. इव्हन लॉग पण घेऊ शकतो आपण, log e raised to y, log 1 upon x plus 1, log 1 upon x plus 1. तर हे y log e येते, log a by b, log a minus log b, log 1 minus log x plus 1, log 1 0, log e 1, y equals to minus log x plus 1. याला मी इक्वेशन नंबर 1 घेतो. याला थोडं सिम्प्लिफाय केलं, टेकिंग लॉग बोथ साईड केलं, log e raised to y, log 1 upon x plus 1, log 1 minus log x plus 1, log 1 ची व्हॅल्यू 0 आहे, log 1 log e 1 आहे, y equals to minus log x plus 1 आलं, मायनस log x plus 1. तर वायचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो डी वाय बाय डी एक्स आहे, मायनस log x plus 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x plus 1, परत सेकंड डेरिव्हेटिव्ह काढतो, डी वाय बाय डी एक्स म्हणजेच y1, आणि आता डी टू वाय बाय डी एक्स कर,
इज इक्वल टू इथं 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x आहे -1/x + 1 स्क्वेअर म्हणजे त्याला आपण 1/x + 1 चा स्क्वेअर करू शकतो. तर हे y2 आहे इज इक्वल टू आणि आता इथे लक्षात घ्या हे 1/x + 1 स्क्वेअर y1 चा स्क्वेअर केला आपण समजा हे y1 स्क्वेअर तर ते पण 1/x + 1 स्क्वेअर येते आणि फक्त y2 काढलं तर ते पण सेम आहे म्हणजे समजा मी आता याला सेकंड म्हणतो आणि याला थर्ड डायरेक्ट हे 1/x + 1 स्क्वेअर हे सेमच आहेत काय स्क्वेअर कुठे घेतात हे सेकंड थर्ड तर ते हे y2 d2/d स्क्वेअर हे y1 तर y1 चा स्क्वेअर हे y1 आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 1/x + 1 स्क्वेअर आणि y2 म्हणजे 1/x + 1 स्क्वेअर म्हणजे y2 इज इक्वल टू y1 स्क्वेअर असं त्याचा आन्सर आलं. प्रॉब्लेम सिम्पल आहे फक्त आपण काय केलं त्याला लॉग घेऊन अगोदर सिम्प्लिफाय केलं हे जे फंक्शन आलं त्याचा डेरिव्हेटिव्ह काढलाय dy/dx त्याला y1 त्याचं स्क्वेअर पण करून ठेवलं लगेच पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह काढला dy/dx चा d2/dx ते दोन्ही सेम येतात आर सेकंड थर्ड y2 इज इक्वल टू y1 स्क्वेअर असं येतं. तर हे क्वेश्चन आहे हे पण सिम्पल आहे सॉल्व करू y = tan इनवर्स x स्क्वेअर तर dy/dx इज इक्वल टू 2 × tan इनवर्स x into 1/1 + x square dy/dx equals 2 × tan inverse x into 1/1 + x square 1 + x square ला मल्टिप्लाय करतो 1 + x square into dy/dx is equal to 2 tan inverse x 1 + x square into dy/dx is equal to 2 tan inverse x हे झालं याला आपण फर्स्ट नंबर देऊ याला सेकंड 2 tan inverse x into 1/1 + x square 1 + x square into dy/dx is equal to 2 tan inverse x तर ह्याला परत डिफरन्शिएट करतो u into v न म्हणजे 1 + x square कॉन्स्टंट dy/dx d2/dx square plus dy/dx constant 1 + x square is 2x dy/dx constant 1 + x square is 2x आणि 2 tan inverse x तर 2 constant tan inverse 1/1 + x square तर हे 1 + x square इकडे मल्टिप्लाय करू 1 + x square into 1 + x square 1 + x square whole square into d2/dx square plus 2x into 1 + x square into dy/dx is equal to 2 1 + x square whole square into d2/dx square 2x into 1 + x square into dy/dx is equal to 2 हे पण सिम्पल आहे प्रॉब्लेम हे 2 इथं डेरिव्हेटिव्ह काढलं डायरेक्ट n into f(x) raised to n - 1 f dash x 1/1 + x square आता हे 1 + x square into dy/dx is equal to 2 tan inverse x ते 1 + x square constant dy/dx d2/dx square dy/dx constant 1 + x square 2x हे सेकंड डेरिव्हेटिव्ह आणि 2 into परत tan inverse डेरिव्हेटिव्ह 1/1 + x square तिकडे मल्टिप्लाय केला तर ह्याला y2 y1 ठेवता येतं त्याचा काही प्रॉब्लेम नाही हे y2 आहे 1 + x square whole square into y2 2x into y1 is equal to 2 आता हे काय थोडंसं वेगळं आहे क्वेश्चन अवघड काय नाही सोपंच आहे तिथं बघा ह्याची व्हॅल्यू आपल्याला हे दाखवायची आहे ऑब्जेक्टिव्हमध्ये पण हे क्वेश्चन असे विचारू शकतात थोडं थिअरॉटिकल आहे तर d2x/dy square is equal to d/dy of dx/dy ही सेकंड डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे d2x/dy
वाय स्क्वेअर म्हणजे dy ऑफ dx बाय dy चा डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू वाय. आता आपण थोडं चेंज करू. कसं चेंज करायचं ते बघा. इथले dy काढतो मी, इथं dx घेतो म्हणजे d2x बाय dy स्क्वेअर इज इक्वल टू d बाय dx. dy ला dx करतो आणि हे dx बाय dy ना याला 1/dy बाय dx करतो इंटू dx बाय dy. आता काय काय केलं इथं व्यवस्थित बघा ही स्टेप. एक तर हे dx इथं ॲडजस्ट केलं, डिवाइड मल्टिप्लाय केलं, इथं dy होतं ते इथं आहे, याला काही केलं नाही आपण. आणि इथं dx बाय dy होतं, याला 1/dy बाय dx केलं. इथलं dy पलीकडे घेऊन इथं dx डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं. हे dx डिवाइड मल्टिप्लाय केलं, या dx बाय dy ला 1/dy बाय dx केलं इंटू dx बाय dy. आता हे d बाय dx याला आपण सॉल्व करू आता डायरेक्ट. इथे बघा d2x बाय dy स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह काढतो मी डायरेक्ट. 1/dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/dy बाय dx चा स्क्वेअर 1/dy बाय dx त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/dy बाय dx स्क्वेअर आणि पुन्हा dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx स्क्वेअर. या dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx स्क्वेअर आणि हे dx बाय dy ला परत 1/dy बाय dx करतो. dx बाय dy ला पुन्हा 1/dy बाय dx म्हणजे आता काय झालं लास्टला d2x बाय dy स्क्वेअर इज इक्वल टू -1 बाय dy बाय dx स्क्वेअर आणि dy बाय dx म्हणजे dy बाय dx क्यूब होईल. dy बाय dx स्क्वेअर इंटू dy बाय dx क्यूब इथं इंटू d2 बाय dx स्क्वेअर म्हणजेच मायनस याला वरती पण घेतात dy बाय dx रेस टू -3 इंटू d2 बाय dx स्क्वेअर dy बाय dx रेस टू -3 इंटू d2 बाय dx स्क्वेअर असं त्याचं ॲन्सर येते. आता हे अवघड नाही, फक्त थिअरॉटिकल असल्यामुळे थोडं आपल्याला कठीण वाटतं, पण आपण बघू पुन्हा कसं केलं ते. हे LHS घेतली, ही डेफिनेशन आहे सेकंड डेरिव्हेटिव्हची. हे कुठून आलं तर d बाय dx चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वायने काढलं. हे d बाय dx चा डेरिव्हेटिव्ह हे डबल असलं तर हे dy घ्यायचं. इथं d2 स्क्वेअर x म्हणतात त्याला. आता ह्याच्यात मी काय केलं, हे या dx बाय dy ला 1/dy बाय dx करता येते फॉर्म्युला आपल्याकडे, आणि इथलं dy ला काढून इथं dx ॲडजस्ट केलं. इथं dx घेतलं डिवाइड मल्टिप्लाय, इथं जे dy होतं ते इथं घेतलंय आणि इथं dx बाय dy होतं त्याला 1/dy बाय dx केलं. तर ॲक्च्युअलमध्ये इथं ह्याला सॉल्व करायचं होतं पुढं, ह्याचा डेरिव्हेटिव्ह मी काढायला होता. ह्याच्यानंतर हे 1/dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ने काढणार आहे. तर 1/f ऑफ x डेरिव्हेटिव्ह -1/f ऑफ x स्क्वेअर -1/f ऑफ x स्क्वेअर -1/dy बाय dx स्क्वेअर आणि इंटू पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह d2 बाय dx स्क्वेअर आणि dx बाय dy म्हणजे 1/dy बाय dx. ते dy बाय dx क्यूब झालं इथं या ठिकाणी, त्याला वरती घेऊन मायनस करत -3 आणि हे d2 बाय dx स्क्वेअर आहे. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. आता हे प्रॉब्लेम जे आहे हे काय सेकंड डेरिव्हेटिव्हचं नाही आहे, थोडंसं वेगळं आहे. डिफरन्शिएट वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स स्क्वेअर वाटलं असे. लास्टला आपण बघू एक्झाम्पल आहे y गोज टू sin इनव्हर्स x dy बाय dx 1/√1 मायनस x स्क्वेअर. सिंपल आहे, 1/√1 मायनस x स्क्वेअर √1 मायनस x स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू 1 √1 मायनस x स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू 1. याला डिफरन्शिएट करतो u इंटू v न √1 मायनस x स्क्वेअर कॉन्स्टंट d2 बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx कॉन्स्टंट 1/2√1 मायनस x स्क्वेअर इंटू -2x 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 √1 मायनस x स्क्वेअर कॉन्स्टंट dy बाय dx तर d2 बाय dx स्क्वेअर dy बाय dx कॉन्स्टंट
1/2 मायनस एक्स कर, परत 1 मायनस एक्स करतं -2x, 2 कॅन्सल. याला मल्टिप्लाय करू, √1 मायनस एक्स करने मल्टिप्लाय करू, हे 1 मायनस एक्स करू दे इंटू d2/dx कर -x d/dx इज इक्वल टू 0. आता एक प्रॉब्लेम घेऊ, y इज इक्वल टू x स्क्वेअर e रेज टू x. याला इक्वेशन नंबर 1 देतो, याचा डेरिव्हेटिव्ह काढतो, d/dx इज इक्वल टू x स्क्वेअर कॉन्स्टंट e रेज टू x डेरिव्हेटिव्ह e रेज टू x, e रेज टू x कॉन्स्टंट x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, x स्क्वेअर कॉन्स्टंट e रेज टू x, e रेज टू x कॉन्स्टंट x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. यातनं कॉमन पण करता येते, x e रेज टू x कॉमन ब्रॅकेट x प्लस 2 d/dx इज इक्वल टू x e रेज टू x कॉमन x प्लस 2. त्याचं दुसरं डेरिव्हेटिव्ह काढायचं, पण ते करताना आपण एक काम करू, e रेज टू x बाहेर ठेवून x ने मल्टिप्लाय करू, x स्क्वेअर प्लस 2x आणि मग डिफरन्शिएट करू, d/dx कर इज इक्वल टू. आता याचं परत डेरिव्हेटिव्ह काढायचं, e रेज टू x कॉन्स्टंट x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x डेरिव्हेटिव्ह 2 x स्क्वेअर प्लस 2x कॉन्स्टंट e रेज टू x डेरिव्हेटिव्ह e रेज टू x. तर कॉमन काढू आपण, e रेज टू x कॉमन काढलं, d/dx कर इज इक्वल टू e रेज टू x कॉमन x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 येतात. हे असं पण याला या प्रॉब्लेमला सॉल्व करता येतं, e रेज टू x इंटू x स्क्वेअर प्लस 2x प्लस 4x प्लस 2. एक मेथड याच्यामध्ये आहे.